मंडळी, स्वामींच्या दर्शनासाठी जायचं असं बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं आणि त्याला आज मुहूर्त लागला. भल्या पहाटे आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनाला, म्हणजेच अक्कलकोटला. शनिवारचा दिवस म्हटलं की गर्दी ही असणारच हे लक्षात ठेवून आम्ही सकाळी 6 वाजता निघालो आणि 1 वाजता पोहोचलो त्या अक्कलकोटला. पुण्याहून अक्कलकोट साधारणपणे 284 किलोमीटर दूर आहे. अक्कलकोटला पोहोचल्यावरती कधी एकदा स्वामींचं दर्शन होईल असं झालं होतं. आम्ही गाडी पार्क केली आणि दर्शनासाठी निघालो. मंदिरामध्ये एक वेगळंच प्रसन्न वातावरण होतं. जसं जसं स्वामींच्या समाधीच्या जवळ पोहोचत होतो तसं तसं भेटीची उत्कंठा वाढत होती. स्वामी भेटीची इच्छा जर तुमच्या मनापासून असेल तर या भेटीदरम्यान येणाऱ्या सर्व अडचणी आपोआप दूर होतात. याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक ठिकाणी आला. मनाप्रमाणे स्वामींचं दर्शन झाल्यानंतर मंदिरातील इतर लोकांकडे माझं लक्ष गेलं. ही सर्व मंडळी स्वामींच्या दर्शनात अतिशय दंग होती. जणू काही ती स्वर्गसुख अनुभवत होती. मंदिरामध्ये आलेल्या प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच समाधान दिसत होतं. कुणी मंदिरात बसून स्वामींचं ध्यान करत होतं, तर कुणी मंदिरातील स्वामींची प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होतं. मला आठवतंय, मी लहान असताना आईवडिलांच्या सोबत स्वामींच्या मंदिरात आलेलो होतो. वटवृक्षाच्या खोडापाशी असलेल्या या छोट्याशा मंदिरात ओम या स्वराचा उच्चार मी माझ्या कानाने ऐकला होता आणि त्यावेळेस जो काही साक्षात्कार मला झालेला होता, आजही त्या मंदिरासमोर गेल्यानंतर माझ्या अंगाला काटा येतो. वटवृक्षाच्या समोरील मंदिरात रुद्राक्षाचा वापर करून स्वामीची सुंदर अशी प्रतिमा बनवलेली पाहायला मिळाली. यामध्ये खूपच बारकाईने काम करून त्यावरती रंगकाम केलेलं आहे आणि त्यातून स्वामींची सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी साकारलेली आहे. या ठिकाणी स्वामींच्या वेगवेगळ्या प्रतिमा, वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती आपणास पाहता येतात. या मंदिरामध्ये भाविक भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि दर्शनही सुलभ व्हावं यासाठी मंदिर प्रशासनाने सुंदर अशा पद्धतीने नियोजन केलेलं पाहायला मिळतं. स्वामींचं मनोभावे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. समोरील भागामध्ये पूजेसाठी लागणारं साहित्य, स्वामींच्या विविध प्रतिमा विक्रीसाठी ठेवलेल्या पाहायला मिळाल्या. आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हण आम्ही उलटी करत आधी विठोबा केला आणि आता अन्नछत्रामध्ये पोटोबा करायला आलो. अन्नछत्रामध्ये दुपारी आणि संध्याकाळी अशा 2 वेळेस महाप्रसाद मिळतो. तुमच्या आमच्यासारखी भक्त मंडळी सेवा म्हणून या ठिकाणी अन्नछत्रामध्ये भोजन वाढण्याचं काम करतात. एका मोठ्या हॉलमध्ये महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी व्यवस्था केलेली पाहायला मिळते. या ठिकाणी असलेली स्वच्छता, शिस्तप्रियता मनाला एक वेगळा प्रश्न देऊन जाते की एवढी सगळी गर्दी असताना ही स्वच्छता राहते तरी कशी. तर या ठिकाणी असलेले स्वयंसेवक म्हणजे तुम्हासारखे भक्त मंडळीच आहेत. तर ती सेवेच्या स्वरूपामध्ये या सर्व कामात आपला
थोडासा खारीचा वाटा घेत असतात आणि या ठिकाणाला स्वच्छ ठेवतात. या ठिकाणी असलेल्या काउंटरवरती तुम्ही विविध स्वरूपामध्ये देणगी देऊ शकता. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या सुविधेसाठी या ठिकाणी यात्री निवास आहे. यात्री निवासापासून थोडे पुढे गेल्यानंतर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली पाहायला मिळते. या ठिकाणी शिवचरित्र धातुचित्र शिल्प प्रदर्शनही तुम्ही 20 रुपयाच्या शुल्कामध्ये पाहू शकता. छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा पाहून आम्ही आजचा दिवस संपवला. तर मंडळी, स्वामींच्या दर्शनाचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.